हॅलो नमस्कार, मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं। तर आज ना मी कोणताच रुटीन ब्लॉग किंवा किचन मधलं काही असं काही शेअर करणार नाहीये। आज मी मस्त साडी वगैरे तयार म्हणजे घालून बसले मस्त तयार होऊन। तर त्यासाठी का बसले तर सांगते। मी आज तुमच्यासोबत ना माझं मंगळसूत्र कलेक्शनचा व्हिडिओ शेअर करणार आहे। लास्ट व्हिडिओमध्ये मी बोलले होते की तुम्हाला जर माझं मंगळसूत्र कलेक्शन बघायला आवडणार असेल तर नक्की कमेंट करून सांगा। तर त्याच्यावरती फक्त की बघायचं आहे मंगळसूत्र कलेक्शन म्हणून। तर चला म्हटलं खास त्यांच्यासाठी किंवा बाकी सगळेजण पण बघतात। काय होतं माहितीये का, आता मी पण सगळ्या जणांचे व्हिडिओ बघते, म्हणजे मोस्टली मी हाऊस क्वीनचे व्हिडिओ जास्तीत जास्त बघते। पण मी पहिले कमेंट करत होते पण आता कमेंट करत नाही, म्हणजे थोडंसं कसं तरी वाटतं। असं प्रत्येकाच्या बाबतीत होतं, म्हणजे नाही का, व्हिडिओ तर आपण सगळा बघतो फक्त कमेंट करत नाही। तर मी म्हटलं जाऊ दे, बाकीच्यांच्या कमेंट आल्या नाहीत पण ते आवडीनं व्हिडिओ बघणार, म्हणून सगळ्यांसाठीच मी माझा मंगळसूत्र कलेक्शनचा व्हिडिओ शेअर करणार आहे। तर ना सगळ्यांनी लाईक पण करायचं आहे, जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे। तर चला जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करता। माझ्याकडे काही जास्त मंगळसूत्र नाही आहेत, पण जे आहेत ना थोडेच आहेत पण छान आहेत, असे सगळे तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला सुरुवात करता व्हिडिओला। तर सगळ्यात पहिल्यांदा हे लॉंग मंगळसूत्र जे की मी घेतले तुळशी बागेतून आणि खूप मस्त आहे। कोणत्या पण साडीवरती हे ना अगदी सूट होतं, म्हणजे पार्टी वेअर साडी असेल ना तरी पण एकदम उठून दिसतं, किंवा ड्रेसवर तर असं कोण जास्त घालत नाही पण छान दिसतं सगळ्या साड्यांवरती। आणि खूप मस्त डिझाईन आहे, पेंडंट पण खूप छान आहे आणि हे असे काळी मणी आहेत सगळे। आणि खरंच सांगते काळ्या मनातल्या गळ्यातलं ना खूप छान वाटतात, म्हणजे अगदी उठून दिसतात। तर पहिलं वाला हे असं मस्त गळ्यातलं आहे, हे झाले। हे तुळशी बागेतून घेतलं होतं आणि मला वाटतं ते फक्त मी 100 रुपयाला घेतले। त्यातलंच हे दुसरं, हे पण मी तुळशी बागेतून घेतले। ह्याचं पेंडंट खूप छान आहे, मला खूप आवडतं। आणि ह्याच्यावरती इयरिंग्स पण भेटलेत, म्हणजे सेम मध्ये रेड डॉट आणि साईडून सेम अशीच डिझाईन आहे ह्याच्यावरती। आणि सगळे असं काळे पोते, खूप छान वाटतं। हे पण कोणत्या पण साडीवरती एकदम रिच लुक देतं, असं आहे ते। आणि हे पण मी 100 रुपयालाच घेतले विथ इयरिंग्स। ते झालं। त्याच्यानंतर हे थोडंसं भारीतलं, हे खूप छान आहे, मला खूप आवडलं होतं। ह्याच्यासाठी माहिती आहे का, मी 3 वेळा फिरले होते, म्हणजे फर्स्ट टाइम गेले, जास्त किंमत सांगितली म्हणून मी परत माघारी आले। दुसऱ्या वेळेस गेले, होतं का बघितलं तर ते तिथंच होतं, म्हणजे दुसरं त्यांनी आणलं होतं, कारण हे नुकतंच ट्रेंडिंगला आलं होतं, त्यावेळेस मला घ्यायचं होतं हे। सेकंड टाइम गेले तर त्यावेळेस पण होतं, पण तेव्हा पण मी घेतलं नाही। आणि मग तिसऱ्या वेळेस गेले आणि फायनली घेऊनच टाकलं। तेव्हा मला त्यांनी ना हे गळ्यातलं 550ला दिलं होतं। आणि हे डबल असं हे होतं, डबल माळ होती। पण ना काय झालं माहितीये का, कधीतरी घातलं होतं आणि घातल्यानंतर मी ना सगळ्या वस्तू व्यवस्थित काढून ठेवते, त्यावेळेस तुटलेलं नव्हतं। पण कसं काय अचानक काय माहिती, त्याची एक इथूनच कडीच निसटली होती आणि ती काय बसता बसत नव्हती। मग मी ना हे काढून टाकलं, साईडची जी पोत होती ना ती काढून टाकली, फक्त सिंगल पोतवरती ठेवलंय। तरी पण हे ना खूप रिच लुक देते, बघायचं डायमंड, सगळं डायमंडचं आहे आणि खूप मस्त दिसते। पार्टी वेअर साड्यांसाठी खूप छान वाटायचं, पण आता म्हटलं मी कधी जेव्हा सिंपल साडी वेअर करेल ना त्यावेळेस मग त्याच्यावरती हे घालून टाकेल। आता हळदी कुंकूसाठी तर एक गळ्यातलं माझं बाहेरच निघणार आहे। तर मस्त असं हे मंगळसूत्र जे की मला खूप खूप जास्त आवडतात। आणि लक्षात राहिले की ह्या गळ्यातल्यासाठी मी 2-3 वेळा फिरले होते, म्हणजे एकाच दुकानामध्ये 3 वेळा गेले होते। आणि जेव्हा कधी मी तुळशीबागमध्ये, म्हणजे धायरीत राहिले मी 4 वर्ष, पण एकदा म्हणजे फक्त 2च वेळा तुळशीबागमध्ये गेले होते। आणि तिथं गेल्यानंतर ना जे ट्रेंडिंगला गळ्यातले असतात, म्हणजे जी आपल्याला व्हरायटीजमध्ये आपण बघतो, तर ती गळ्यातल्याची कॉस्ट आणि तुळशीबागेमधली कॉस्ट ना खूप डिफरंट असते। मी तर म्हणेल तुम्ही कधी जर आलंच ट्रेंडिंग म्हणजे मंगळसूत्र वगैरे, तर तुम्ही नक्की तुळशीबागेमध्ये जाऊन घ्या, कोण जर जवळ राहत असेल तर। कारण मी अनुभव घेतलाय, म्हणजे अजून एक गळ्यातलं होतं जे मी तिथं घेतलं, एवढ्या कॉस्टली घेतलं, किंवा हेच असावं बहुतेक। आता मी हे 550ला घेतलं ना, तर फक्त 250 मध्ये, आणि ह्याच्यापेक्षा लॉंग मंगळसूत्र तिथं अवेलेबल होते आणि फक्त 250 मध्ये। तर खूपच ह्याचा कॉस्ट डिफरन्स येतो। त्यातलंच हे जे की हे पण मला खूप आवडतं, आता मी कधीतरी घालेन त्याला। त्याच्यानंतर हे पण जेव्हा मंगळसूत्र एकदम ट्रेंडिंगला होतं ना त्यावेळेस मी घेतलेलं, आणि हे पण मला 550लाच दिलं होतं, हे पण त्याच दुकानातून। हे गळ्यातलं जिथून घेतलं ना मी तिथूनच हे पण घेतलं होतं, आणि त्यावेळेस मला ते पण ह्यांनी 550लाच दिलं होतं। आणि
हे भारी लागलं. ह्याचं मला पेंडंट पण खूप आवडलं होतं. म्हणजे पेंडंट ना खूप वेगळ्या डिझाईनचे होते, भरपूर वेगळ्या डिझाईन्स होत्या. म्हणजे गोलवाट्या होते, चौकोन होते, पण आपण गोलवाट्या तर वापरतोच किंवा चौकोनी पण वापरतो, पण हे जर असं युनिक वाटलं मला. हे कधीच मी असं माझ्याकडे असं म्हणजे एक पण गळ्यातलं असं नव्हतं, म्हणून मग मी हे घेऊन टाकलं. आणि ना टिकलंय पण छान आणि मजबूत आहे, असं मला वाटत नाही की कधी तुटेल म्हणून हे. आणि हे ना कोणत्या पण पार्टीवेअर साडीवरती ना एकदम उठून दिसतं, मस्त वाटतं. आणि कुठली पण साडी असू द्यात, कुठल्या पण साडीवरती एकदम मॅच होऊन जातं. ह्याच्यावरती इयरिंग्स पण होत्या, पण त्या मला काही जास्त आवडत नाही, त्यामुळे मी घालत नाही, फक्त हे गळ्यातलंच घालते. तर हे एक झालं. आणि ह्या गळ्यातल्यापासून ना माझ्याकडे ही सगळी गळ्यातली यायला सुरुवात झाली, कारण फर्स्ट टाइम मी हे घेतलं होतं. म्हणजे आपले शॉर्ट असतात ना, शॉर्ट मंगळसूत्र किंवा मिनी मंगळसूत्र असं, तर असे बरेचसे घ्यायचे मी. म्हणजे 30-35 रुपयाला असे घेऊन टाकायचे. पण ते काय व्हायचं माहिती आहे का, 2-3 महिन्यांमध्ये लगेच त्याचा कलर वगैरे जायचा, मग मी ते लगेच टाकून द्यायचे आणि दुसरं घ्यायचे. पण असं होतं पहिलं की एक आहे ना गळ्यात, मग ते खराब होईपर्यंत असं तेच वापरायचं, आणि मग खराब झालं की हे टाकून द्यायचं आणि मग दुसरं आणायचं. असं पहिलं नव्हतं की एक सोबत 4-5 गळ्यातलं माझ्याकडे असायचं म्हणून. तर ना ते सगळं असायचं. म्हणजे ते मिनी मंगळसूत्र असायचे, घ्यायचे आणि खराब झालं की दुसरं घ्यायचे, मग असं व्हायचं. तर त्याच्यानंतरचं हे पहिल्यांदाच मी लॉंग मंगळसूत्र घेतलं होतं संक्रांतीसाठी. आणि ह्या गळ्यातल्याला पण मला वाटते 4 वर्ष झाली, पण आता हे मला आवडत नाही का काय माहिती. म्हणजे ना एकदम मोठं वाटतं घातल्यानंतर. मग बघतेच मी घालून, कारण खूप दिवस झालं घातलंच नाहीये. हां बघा, मोठं वाटते. आणि हे जो नाही का साडी असते बघा अशी मोठ्या काटाशी, किंवा म्हणजे अशीच ह्याच्यापेक्षा मोठा काट वगैरे असतो, त्या साड्यांवरती हे एकदम उठून दिसतं. म्हणजे माझ्याकडे होती एक साडी, मला वाटतं मी वट पौर्णिमेला का कधीतरी घातलेली, म्हणजे ती धनुच्या बारशाला घेतली होती ती साडी. त्या साडीवरती ना हे गळ्यातले एकदम उठून दिसतं, म्हणून मी ना त्याच्यावरतीच घातलं होतं. आणि कधी 2 वर्ष झालं मी घातलं असेल हे गळ्यातलं, त्याच्यावर हे घातलंच नाहीये. बघू आता कधीतरी घालेन. पण ह्याचं पेंडंट ना एकदम मजबूत आहे, मस्त आहे, छान वाटतं, कलरफुल आहे. आणि ह्याच्यावरती ना मी सेम असे कलरफुल झुमके घेतले होते, त्यानं एकदम छान लुक यायचा. तर हे कसं आहे, आणि मी हे ना खरंच खूप दिवस जपून ठेवणार आहे, कारण माझं हे पहिलं मंगळसूत्र होतं जे की मला ह्यांनी घेतलं होतं, तसं लॉंग मंगळसूत्र. हे झालं. त्याच्यानंतर लॉंग मंगळसूत्रामध्ये 1 ग्रॅम ज्वेलरीतलं हे पण मला घ्यायची ना खूप इच्छा होत होती. म्हणजे खूप दिवस लागले मला हे मंगळसूत्र घ्यायला. आपल्याला कोणती गोष्ट, म्हणजे मला असं वाटतं की जे उशिरा भेटतं ना तेच आपल्याकडे शेवटपर्यंत टिकतं, असं मला वाटतं. आमच्या गावची यात्रा असते एप्रिलमध्ये, मग मी हे ना मार्चमध्ये गळ्यातलं घेतलं होतं. जवळजवळ पहिला मला आता 2 वर्ष झाली असतील. 2 वर्षाच्या मानाने हे थोडंसं खराबच झालं. म्हणजे आता 1 ग्रॅम ज्वेलरी आहे हे. ते बोलले होते की 1 वर्षामध्ये आम्ही परत तुम्हाला पॉलिश करून देऊ, पण मी गेलेच नाही परत पॉलिश वगैरे करून घ्यायला. तर ह्याच्या साखळ्या आहेत ना अशा एकदम हे होतात, एकदम कडक आहे, अजून लूजच नाही पडलेलं हे. त्याच्यामुळे ना खूप कसं तरी वाटतं थोडंसं. पण हे कसं जास्त घालण्यात नसतं, त्याच्यामुळे ठेवून ते असं झालंय. पण छान आहे. ह्याचं पेंडंट पण मला खूप आवडलं होतं. मला एकदम नाजूकमधलं घ्यायचं होतं, पण एकदम नाजूकमधले त्यांच्याकडे अवेलेबल नव्हते. आणि मला नेमकं त्याच टायमिंगला पाहिजे होते, यात्रेच्या टायमिंगला. परत घेऊन काय उपयोग असं मला वाटलं, म्हणून मी लगेच हे घेऊन टाकलं. आणि त्यावेळेस मला हे ना 2500ला का काहीतरी भेटलं होतं. आता जर हे मोडायचं म्हटलं ना तर ह्याची हाफ किंमत भेटणार. आणि मग त्याच्यामध्ये मग दुसरं जर मला घ्यायचं म्हटले ना तर त्याच्यामध्ये परत वरती पैसे टाकावे लागणार. पण म्हटलं जाऊ दे, थोडे दिवस थांबून अजून छान घेऊयात म्हणून. त्यातलं हे ना मी जीवाच्या पलीकडे जपते, माहिती आहे का. म्हणजे जपायलाच लागते, कारण एवढ्या महागाईचं आपण घ्यायचं आणि मग नंतर ते आपल्या केअर करण्या वाचून ते असंच खराब होऊन जाणार. त्या गोष्ट काय मला पटत नाही, म्हणून मी जास्त हे करते. तर त्या शॉर्ट मंगळसूत्र मी तुम्हाला दाखवते. तर हे पहिलं मी, म्हणजे पहिलं ना आमच्या शेजारी एक आजी राहायच्या. मग मी पहिलं ना एकटी घरातून कधीच बाहेर पडत नव्हते. आणि भाजी वगैरे आणायचं म्हटलं तर ह्यांच्यासोबतच भाजी वगैरे आणायला जायची. मग एकटीनं घराबाहेर पडणं असं कधी व्हायचंच नाही. आणि हे सोबत असल्यानंतर मग सगळ्या गोष्टी व्हायच्या. पण असं म्हणतात ना की माणसं सोबत असल्यानंतर किरकिर करतात, हे कशाला ते कशाला घ्यायचंय असं. तसं हे पण करायचे की आहे ना तुझ्याकडे एक आत्ता, मग तुला कशाला पाहिजे अजून असं. आणि त्या आजीने मग मला सवय लावली होती की चला आपण दोघीजण भाजीला जाऊया, तेवढं धनुषचं पण फिरणं होईल आणि तुझे पण पाय मोकळे होतील. म्हणून मी त्या आजींसोबत भाजी आणायला जायची. आणि तेवढ्यात मी पराक्रम करून घ्यायचे, माहिती आहे का. म्हणजे मी गेले ना
तर भाजी राहायची साईडला आणि दुसरंच भलतंच काहीतरी घेऊन बसायचे. त्यात हे एक असं मंगळसूत्र घेतलेलं आणि बघताना खूप आवडलं होतं आणि इमॅजिन करून बघितलं होतं की हां मी खरंच खूप छान दिसेल म्हणून. ह्यात पण मी एकदा पण नाही घातलं, ह्याच्यावर एकदा पण फोटो नाही काढला. म्हटलं मम्मीला देईल, पण मम्मीला आता ते बघूनच मम्मी म्हटली अजिबात मला देऊ नकोस हे, कारण अजिबात नाही छान वाटत आहे म्हणून. हे वरती ह्याच्यावरती मी घेतलं होतं, पण त्याचं पेंडंट मला आवडलं नाही. म्हणजे ते घातल्यानंतर एकदमच म्हाताऱ्या माणसांसारखं दिसतंय. एक पण फोटो पण नाही आहे माझ्याकडे ह्याच्यावरचा मी काढलेला. म्हणजे घातलंच नाही तर फोटो तरी कसा काढणार, तरी असं आहे. दुसरं हे जे की मला हे खूप जास्त आवडतं, पण त्याचा आता कलर गेलाय बरं का. हे असे वाटी, हे ना मी फक्त 60 रुपयाला घेतलं होतं. म्हणजे हे 2 550 वाल्या गळ्यातले जिथून घेतलेले आणि तिथून हेच घेतलेलं 60 रुपयाला का काहीतरी. तर हे अजून छान आहे. म्हणजे थोडासा कलर गेलाय पण घातल्यानंतर ना छान वाटतं. आता हे जवळजवळ मला वाटते 2-2.5 वर्ष झालं असतं घेतलेले. जेव्हा मी जीन्स वगैरे वेअर करते, टॉप वगैरे जर असे वेगळे असतात त्यावेळेस ना हे मंगळसूत्र मी घालते. आणि मी खरंच सांगते, म्हणजे पहिले माझा स्वभाव असा होता ना की मी पहिलं म्हणजे हे जे माझं खरं मंगळसूत्र आहे ना ते मी कधीच घालत नव्हते. म्हणजे मला अशीच मंगळसूत्र घालायला खूप आवडायची. आपण म्हणतो ना की ड्रेसवरती किंवा जीन्स वगैरे घातली तर त्याच्यावरती आपल्याला ती भारी दिसतात म्हणून मग मी अशी घालायची. पण आता काय माहिती काय झाले, मी आता जीन्स म्हणजे रेग्युलरच यूज करते, तरी पण मी हे मंगळसूत्र अजिबात काढत नाही. अजिबात काढत नाही. आता कधी काढलं असेल ते पण मला आठवत नाही. तर पहिली मला खूप घाणेरडी सवय होती की हे जे आहे ना सोन्याचं ते काढून ठेवायचं आणि मग हे घालून फिरायचं कुठं पण असं. तर आता ती सवय मी मोडलेली आहे. असं कधीतरी घालते. तर हे त्यातलं, आणि हे खूप छान वाटतं. त्यातलंच हे दुसरं जस्ट आत्ता मी घेतलंय. हे म्हणजे 1-2 महिने झाले असतील, पण ते अजून मी गळ्याला लावलं नाहीये. असं आहे हे, मस्त कलरफुल आहे. आणि हे थोडंसं मला मोठं वाटते, म्हणजे जे हे दिसतंय ना हे ते थोडंसं मोठं वाटतंय माझ्या गळ्याला म्हणून मी ते घातलंच नाही. असंच ठेवून दिलं होतं. तर असं आहे. बघ आता कधी घालते, कधी साडी घातली तर घालेन ह्याच्यावरती. तर हे एक आहे आणि हे मला 120 रुपयांना भेटले. म्हणजे मी दुसरं आणलं होतं चेनचं, मी शॉर्ट व्हिडिओमध्ये पण टाकलं होतं की मला ते आवडलं होतं म्हणून मी आणलं होतं. पण काय झालं ना त्याचं जे पाठीमागचं हुक असतं ना ते एकदम लूज होतं. म्हणजे मी कधी पण घातलं असतं, कुठं बाहेर गेले असते ना तर ते कधी गळ्यातून पडून गेलं असतं ना तर हे पण मला समजलं नसतं. म्हणून म्हटलं जाऊ दे, एवढे पैसे घालून काहीच उपयोग झाला नसता जर ते कधी पडून गेलं असतं तर. पण मग मी ते चेंज करून मग हे घेऊन आले आणि हे तर अजून घातलंच नाही. हे थोडंसं लॉंग आहे, त्याचं असं पेंडंट आहे. त्याचं पेंडंट वेगळे आणि ही जी साखळी होती ना ती वेगळी होती. म्हणजे हे नवीन निघालं होतं आपलं क्रिस्टल मणी म्हणतो ना, सेम तसे. म्हणजे आपण घातल्यानंतर ना ते उन्हात गेल्यानंतर चककतं किंवा आता समोर पण एकदम छान चककते. तशातून अशी पोत घेतली होती आणि ही पोत फक्त मला म्हणजे 120 रुपयांना ही पोत घेतली होती एवढीशी ही. आणि त्याच्यानंतर मग हे पेंडंट घेतलं. म्हटलं आता एवढं पोत घ्यायला आपण पैसे घालवलेत ना तर पेंडंट नको आपण एवढं छान घेत बसायला. सिंपल सोबर असलं तरी छान वाटतं म्हणून मी असं पेंडंट घेतलेलं. मला वाटतं हे 60 रुपयाचं मी घेतलं होतं. ते पण खूप छान उठून दिसते, एकदम सूट होते. आणि ड्रेसवरती जरी घातलं ना, जे आपण लॉंग ड्रेस असतात त्याच्यावरती पण एकदम छान सूट होतं. मी घालते म्हणजे असं लास्ट टाइम कधीतरी मी घातलं होतं मला वाटतंय, पण ते पण एकदम उठून दिसत होतं. तर असं एक आहे. तर झाले एवढेच मंगळसूत्र आहेत माझ्याकडं, जे मी कधी ठेवून असे वापरते. तर जर तुम्हाला माझं हे मंगळसूत्र आवडले असतील ना तर व्हिडिओ नक्की लाईक करा. भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.